आज 20/11/2022ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली आहे. रिवाइज डेट आहे 20/12/1992. मुरलीचे शीर्षक आहे आज्ञाकारीच सर्व शक्तींचे अधिकारी. आज सर्व शक्तींचे दाता बापदादा आपल्या शक्ती सेनेला पाहत आहेत. सर्व शक्तिवान बाबांनी सर्व ब्राह्मण आत्म्यांना समान सर्व शक्तींचा वारसा दिला आहे. कोणाला कमी शक्ती किंवा कोणाला जास्त असा फरक केलेला नाही. सर्वांना एकाकडून एकत्र एकसारख्या शक्ती दिल्या आहेत. तर रिझल्ट पाहत होते की एकसारखे मिळून सुद्धा फरक का आहे. कोणी सर्व शक्ती संपन्न बनले आणि कोणी फक्त शक्ती संपन्न बनले. सर्व नाही. कोणी सदा शक्ती स्वरूप बनले, कोणी कधी कधी शक्ती स्वरूप बनले. काही ब्राह्मण आत्मे आपल्या सर्व शक्तिवांच्या अथॉरिटीने ज्यावेळी ज्या शक्तीला ऑर्डर करतात ती शक्ती रचनेच्या रूपामध्ये मास्टर रचयिताच्या समोर येते. ऑर्डर केले आणि हजर होते. कोणी ऑर्डर करते परंतु शक्ती वेळेवर हजर होत नाही, जी हाजीर होत नाही. याचे कारण काय आहे? कारण आहे जी मुले सर्व शक्तिवान बाबा ज्यांना हुजूर सुद्धा म्हटले जाते, हाजीर नाजीर सुद्धा म्हणतात. तर जी मुले हुजूर अर्थात बाबांच्या प्रत्येक पावलाच्या श्रीमतावर प्रत्येक वेळी जी हाजीर किंवा प्रत्येक आज्ञेमध्ये जी हाजीर प्रॅक्टिकलमध्ये करतात. तर जी हाजीर करणाऱ्यांच्या समोर प्रत्येक शक्तीसुद्धा जी हाजीर किंवा जी मास्टर हुजूर करते. जर कोणते आत्मे श्रीमत किंवा आज्ञा जी सहज पालन करता येते तेवढीच पालन करतात आणि जी अवघड वाटते ती करू शकत नाही. काही केले काही नाही केले, कधी जी हाजीर कधी हाजीर याचा प्रत्यक्ष पुरावा किंवा प्रत्यक्ष प्रमाण रूप आहे की अशा आत्म्यांच्या समोर सर्व शक्तीसुद्धा वेळेप्रमाणे हजर होत नाही. जसे कधी परिस्थितीप्रमाणे सामावण्याची शक्ती हवी आहे तर संकल्प करतील की आम्ही अवश्य सामावण्याच्या शक्तीद्वारे या परिस्थितीला पार करणार, विजयी बनणार. परंतु होते काय? सेकंड नंबरवाले अर्थात कधी कधी वाले सामावण्याच्या शक्तीचा प्रयोग करणार, 10 वेळा सामावणार, परंतु सामावताना सुद्धा 1-2 वेळा सामावण्याची इच्छा असून सुद्धा सामावू शकणार नाहीत. मग काय विचार करतात? मी कुणाला ऐकवले नाही, मी सामावले, परंतु हे सोबती होते, आमचे सहयोगी होते, जवळचे होते, यांना फक्त इशारा दिला. ऐकवले नाही, इशारा दिला. कोणताही शब्द बोलू इच्छित नव्हतो, फक्त एक अर्धा शब्द निघून गेला. तर याला काय म्हणायचे? सामावले म्हणणार? 10 जणांच्या समोर तर सामावले आणि 1-2 सामावू शकत नाहीत, तर याला काय म्हणणार? सामावण्याच्या शक्तीने ऑर्डर मानली. जेव्हा की आपली शक्ती आहे बाबांनी वारशामध्ये दिली आहे, तर बाबांचा वारसा तो मुलांचा वारसा होतो. स्वतःची शक्ती स्वतःच्या कामी आली नाही, तर याला काय म्हणायचे? ऑर्डर मानणारे की ऑर्डर न मानणारे म्हणणार? आज बापदादा सर्व ब्राह्मण आत्म्यांना पाहत होते की कुठेपर्यंत सर्व शक्तींचे अधिकारी बनले आहेत. जर अधिकारी बनला नाहीत तर त्यावेळी परिस्थितीच्या अधीन व्हावे लागेल. बापदादांना सर्वात जास्ती दया तेव्हा येते जेव्हा मुले कोणत्याही शक्तीला वेळेवर कार्यामध्ये लावू शकत नाहीत. त्यावेळेस काय करतात? जेव्हा एखादी गोष्ट सामना करते तेव्हा बाबांच्या समोर कोणत्या रूपामध्ये येतात? ज्ञानी भक्ताच्या रूपामध्ये येतात. भक्त काय करतात? भक्त फक्त हे द्या अशी हाक मारत राहतात, धाव घेतात बाबांकडे.
अधिकार बाबांवर दाखवतात, परंतु रूप असते रॉयल भक्ताचे, आणि जिथे अधिकारीच्या ऐवजी ज्ञानी भक्त अथवा रॉयल भक्ताच्या रूपामध्ये येतात, तर जोपर्यंत भक्तीचा अंश आहे तर भक्तीचे फळ सद्गती अर्थात सफलता, सद्गती अर्थात विजय प्राप्त करू शकत नाही. कारण जिथे भक्तीचा अंश राहतो तिथे भक्तीचे फळ ज्ञान अर्थात सर्व प्राप्ती होऊ शकत नाही, सफलता मिळू शकत नाही. भक्ती अर्थात मेहनत आणि ज्ञान अर्थात मोहब्बत. जर भक्तीचा अंश आहे तर मेहनत जरूर करावी लागते, आणि भक्तीची रीत आहे की जेव्हा संकट येईल तेव्हा भगवानाची आठवण येईल, नाही तर बेफिकीर राहतील. ज्ञानी भक्त सुद्धा काय करतात, जेव्हा एखादे विघ्न आले की मग विशेष आठवण करतील. एक आहे सेवेप्रती आठवणीमध्ये बसणे, आणि दुसरे आहे स्वतःच्या कमजोरीला भरण्यासाठी आठवणीमध्ये बसणे. दोन्हीमध्ये फरक आहे. जसे आता सुद्धा विश्वामध्ये अशांतीचे वातावरण आहे, तर सेवेप्रती संघटित रूपामध्ये विशेष आठवणीचे प्रोग्रॅम बनवता ती वेगळी गोष्ट आहे. ते तर दाता बनून देण्यासाठी करतात. ते काही मागण्यासाठी करत नाही, तर इतरांना देण्यासाठी करता. तर ते झाले सेवेप्रती. परंतु स्वतःची कमजोरी भरण्यासाठी वेळेवर विशेष आठवण करता, आणि इतर वेळी निष्काळजीपणे आठवण केली जाते. आठवण असते, विसरत नाहीत, परंतु बेफिकीरपणे आठवण येते. आम्ही तर आहोतच बाबांचे, आणखीन आहे तरी कोण. परंतु यथार्थ शक्तिशाली आठवणीचे प्रत्यक्ष प्रमाण वेळेवर शक्ती हजर व्हायला पाहिजे. कितीही कोणी म्हणेल मी तर आठवणीमध्ये राहतेच किंवा राहतोच, परंतु आठवणीचे स्वरूप आहे सफलता. असे नाही की ज्यावेळी आठवणीमध्ये बसता त्यावेळी खुशीचा सुद्धा अनुभव होतो, शक्तीचा सुद्धा अनुभव होतो, आणि जेव्हा कर्मामध्ये संबंध संपर्कामध्ये येता तेव्हा नेहमीच यशस्वी होत नाही, तर याला कर्मयोगी म्हटले जाणार नाही. शक्ती शस्त्र आहे, आणि शस्त्र कोणत्या वेळेसाठी असते? शस्त्र नेहमी वेळेवर कामामध्ये आणले जाते. यथार्थ आठवण अर्थात सर्व शक्ती संपन्न सदैव शक्तिशाली शस्त्र असावे. परिस्थितीरूपी शत्रू आला आणि शस्त्र कामी आले नाही, तर याला काय म्हणायचे? शक्तिशाली म्हणणार की शस्त्रधारी म्हणणार? प्रत्येक कर्मामध्ये आठवण अर्थात यशस्वी होणे, याला म्हटले जाते कर्मयोगी. फक्त बसण्याच्या वेळेचे योगी नसावेत. तुमच्या योगचे नाव बसलेला योगी आहे की कर्मयोगी नाव आहे? कर्मयोगी आहात ना? निरंतर कर्म आहे आणि निरंतर कर्मयोगी आहात. जसे कर्म केल्याशिवाय एक सेकंद सुद्धा राहू शकत नाही. भले मग झोपले असाल तरी ते सुद्धा झोपण्याचे कर्म करत आहात ना? तर जसे कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही, तसेच प्रत्येक कर्म योगमध्ये राहिल्याशिवाय करू शकत नाही. याला म्हटले जाते कर्मयोगी. असे समजू नका की गोष्टच अशी होती ना, सर्कमटन्स अर्थात परिस्थितीच अशी होती, समस्याच अशी होती, वातावरण असे होते. हेच तर शत्रू आहेत. आणि त्यावेळी म्हणाल शत्रू आला म्हणून तलवार चालवू शकलो नाही, तलवार कामामध्ये लावू शकलो नाही, किंवा तलवारीची आठवणच झाली नाही, किंवा तलवारीने काम केले नाही, तर अशांना काय म्हणायचे? शस्त्रधारी? शक्ती सेना आहात, तर सेनेची शक्ती काय असते? शस्त्र, आणि शस्त्र आहेत सर्व शक्ती. तर रिझल्ट काय पाहिला? मेजॉरिटी सदैव वेळेवर सर्व शक्तींना ऑर्डरवर चालवू शकतील. यामध्ये कमतरता दिसून आली, समजतात सुद्धा, परंतु सफलता स्वरूपमध्ये वेळेवर एकतर शक्तिहीन बनतात, नाहीतर थोडासा असफलतेचा अनुभव करून मग लगेच सफलतेच्या दिशेने चालू लागतात.
3 प्रकारचे पाहिले. एक, त्याच वेळी बुद्धीद्वारे समजतात की हे योग्य नाही आहे, करता कामा नये, परंतु त्या समजूतदारपणाला शक्ती स्वरूपामध्ये बदलू शकत नाही. दुसरे आहेत जे समजतात सुद्धा, परंतु समजत असून सुद्धा वेळ किंवा समस्या होऊन गेल्यावर विचार करतात. ते थोड्या वेळाने विचार करतात, ते वेळ निघून गेल्यावर विचार करतात. तिसरे, कळतच नाही की हे चुकीचे आहे, नेहमी आपल्या चुकीला बरोबरच सिद्ध करत राहतात, अर्थात सत्यतेची महसूसता शक्ती नाही. तर स्वतःला चेक करा की मी कोण आहे. बापदादांनी पाहिले की वर्तमान वेळेप्रमाणे सदैव आणि सहज सफलता कोणत्या मुलांनी प्राप्त केली आहे, त्यामध्ये सुद्धा फरक आहे. एक आहे सहज सफलता प्राप्त करणारे आणि दुसरे आहेत मेहनत आणि सहज दोन्ही नंतर सफलता प्राप्त करणारे. जे सहज आणि नेहमी सफलता प्राप्त करतात त्यांचा मूळ आधार काय पाहिला? जे आत्मे सदैव स्वतःला निर्माण चित्ताच्या विशेषतेने चालवत राहतात, ते सहज सफलतेला प्राप्त करत आले आहेत. निर्माण शब्द एक आहे, परंतु निर्माण स्थितीचा विस्तार आणि निर्माण स्थितीचे वेळेप्रमाणे प्रकार हे खूप आहेत. त्यावर नंतर कधीतरी ऐकवेन. परंतु हे लक्षात ठेवा की निर्माण बनणेच स्वमान आहे आणि सर्वांकडून मान प्राप्त करण्याचे सहज साधन आहे. निर्माण बनणे झुकणे नाही, परंतु सर्वांना आपल्या विशेषता आणि प्रेमामध्ये झुकवणे आहे. समजले? सर्वांनी रिझल्ट ऐकला. वेळ तुमची वाट पाहत आहे आणि तुम्ही काय करत आहात? तुम्ही वेळेची वाट पाहत आहात का? मालकाची मुले आहात ना? तर वेळ तुमची वाट पाहत आहे की हे माझे मालक मज समयाला परिवर्तन करतील. तो वाट पाहत आहे आणि तुम्हाला व्यवस्था करायची आहे. वाट पाहायची नाहीये. सर्वांना संदेश देण्याची आणि वेळेला संपन्न बनवण्याची व्यवस्था करायची आहे. जेव्हा दोन्ही कार्य संपन्न होतील तेव्हा समयाने वाट पाहणे पूर्ण होईल. तर अशी व्यवस्था सर्वजण करत आहात ना? कोणत्या वेगाने? वेळेला पाहून तुम्ही देखील म्हणता की वेळ खूप वेगाने निघून जात आहे. इतकी वर्ष कशी पूर्ण झाली विचार करताना अव्यक्त बाबांच्या पालनेला किती वर्ष झाली, किती फास्ट वेळ गेला. तर तुमचा वेग काय आहे? फास्ट आहे की फास्ट चालून कधी कधी थकून जाता आणि मग रेस्ट करत आहात? ते तर ड्रामाच्या बंधनामध्ये बांधलेलेच आहात. परंतु वेग किती आहे याला चेक करा. सेवा होत आहे, पुरुषार्थ होत आहे, पुढे जात आहे, हे तर ठीक आहे. तर आता वेगाला चेक करा. फक्त चालण्याचा चेक नका करू. वेगाला चेक करा, स्पीडला चेक करा. समजले? सर्वजण आपले काम करत आहात ना? अच्छा. चोहो बाजूंचे सदैव बाबांच्या समोर जी हाजीर करणारे सदा मास्टर सर्वशक्तिवान बनून सर्व शक्तींना स्वतःच्या ऑर्डरमध्ये चालविणारे, सर्व शक्ती जी हाजीरचा पार्ट बजावणारे, अशा सदैव सफलतामूर्त आत्म्यांना सदैव प्रत्येक कर्मामध्ये आठवणीचे स्वरूप अनुभव करणारे आणि करविणारे अशा अनुभवी आत्म्यांना सदैव प्रत्येक कर्मामध्ये, संबंधामध्ये, संपर्कामध्ये निर्माण बनून विजयी रत्न बनणारे असे सहज सफलतामूर्त श्रेष्ठ मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. अव्यक्त बापदादांची पर्सनल भेट. साधारण कर्मामध्ये सुद्धा उच्च स्थितीची झलक दाखवणे म्हणजेच फॉलो फादर करणे. सदैव संगमयुगी पुरुषोत्तम आत्मा आहे असे अनुभव करता. संगमयुगाचे नावच आहे पुरुषोत्तम,
अर्थात पुरुषापासून उत्तम पुरुष बनवणारे युग. तर संगमयुगी आहात तुम्ही सर्वजण, पुरुषोत्तम बनले आहात ना. आत्मा पुरुष आहे आणि शरीर प्रकृती आहे. तर पुरुषोत्तम अर्थात उत्तम आत्मा आहे. सर्वात नंबर 1 पुरुषोत्तम कोण आहे? ब्रह्मा बाबा. म्हणून ब्रह्मा यांना आदिदेव म्हटले जाते. फरिश्ता ब्रह्मा सुद्धा उत्तम झाले आणि नंतर भविष्यामध्ये देव आत्मा बनल्यामुळे पुरुषोत्तम बनतात. लक्ष्मी नारायण यांनाही पुरुषोत्तम म्हणणार ना. तर पुरुषोत्तम युग आहे. पुरुषोत्तम मी आत्मा आहे. पुरुषोत्तम आत्म्यांचे कर्तव्य सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे. उठले, खाल्ले, पिले, काम केले असे साधारण कर्म नाही. साधारण कर्म करत असताना देखील श्रेष्ठ स्मृती, श्रेष्ठ स्थिती असावी. जे पाहताच अनुभव करतील की हे कोणी साधारण व्यक्ती नाही. जसे जो खरा हिरा असेल तो कितीही धुळीत लपलेला असेल परंतु आपली चमक जरूर दाखवणार, लपू नाही शकत. तर तुमचे जीवन हिरेतुल्य आहे ना. कसेही वातावरण असो, कोणत्याही संघटनमध्ये असाल, परंतु जसे हिरा आपली चमक लपवू शकत नाही असे पुरुषोत्तम आत्म्यांची श्रेष्ठ झलक सर्वांना अनुभव व्हायला पाहिजे. तर असे आहात की ऑफिसमध्ये गेल्यावर, कामावर गेल्यावर तुम्हीही तसेच साधारण होऊन जाता. आता गुप्त आहात, कामही साधारण आहे. म्हणून पांडवांना गुप्त रूपामध्ये दाखवले आहे. गुप्त रूपामध्ये राजाई नाही केली, सेवा केली. तर दुसऱ्यांच्या राज्यामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट बोलवले जाते ना. मग कितीही मोठा ऑफिसर असेल परंतु सर्वंटच आहात ना. तर गुप्त रूपामध्ये तुम्ही सर्वजण सेवाधारी आहात, परंतु सेवाधारी असून सुद्धा पुरुषोत्तम आहात. तर ती झलक आणि फलक दिसायला हवी. जसे ब्रह्मा बाबा साधारण शरीरामध्ये असूनही पुरुषोत्तम अनुभव होत होते. सर्वांनी ऐकले आहे ना. पाहिले आहे की ऐकले आहे. आताही अव्यक्त रूपामध्ये पाहता साधारणमध्ये पुरुषोत्तम झलक आहे. तर फॉलो फादर आहात ना. असे नाही साधारण काम करत आहेत. माता भोजन बनवत आहेत, कपडे धुत आहेत, काम साधारण आहे. परंतु स्थिती साधारण नाही. स्थिती महान असावी. असे आहे का साधारण काम करत साधारण बनून जाता? जसे दुसरे तसे आम्ही नाही. चेहऱ्यावर या श्रेष्ठ जीवनाचा प्रभाव असला पाहिजे. हा चेहराच आरसा आहे ना. यातूनच तुमच्या स्थितीला बघू शकतात. महान आहे की साधारण आहे हे या चेहऱ्याच्या आरशातून पाहू शकतात. स्वतःही पाहू शकता आणि दुसरे सुद्धा पाहू शकतात. तर असे अनुभव करता. सदैव स्मृती आणि स्थिती श्रेष्ठ असावी. स्थिती श्रेष्ठ आहे तर झलक ॲटोमॅटिकली श्रेष्ठ असेल. जे समान स्थितीवाले आहेत ते सदैव बाबांच्या सोबत राहतात. शरीराने मग कोणत्याही कोपऱ्यात बसले असतील, बाजूला बसले असतील, मागे बसले असतील, परंतु मनाच्या स्थितीमध्ये सोबत राहतात ना. सोबत तेच राहणार जे समान असतील. स्थूलमध्ये मग समोर ही बसले असतील परंतु समान नसतील तर सदैव सोबत नाही राहत, बाजूला राहतात. तर समीप अर्थात जवळ राहणे, अर्थात समान स्थिती बनवणे. म्हणून सदैव ब्रह्मा बाबा समान पुरुषोत्तम स्थितीमध्ये स्थित रहा. काही मुलांची चलन आणि चेहरा लौकिक रीतीने सुद्धा वडिलांसारखा असतो. तर म्हणतात हे तर जसे वडील तसे आहेत. तर इथे चेहऱ्याची गोष्ट तर नाही, परंतु चलनच अर्थात वर्तणूक चित्र आहे. तर प्रत्येक चलनद्वारे बाबांचा अनुभव व्हावा याला म्हटले जाते बाबा समान. तर समीप राहायचे आहे की दूर? या एका जन्मामध्ये संगमवर स्थितीमध्ये जो समीप राहतो तो परमधाममध्येही समीप आहे आणि राजधानीमध्ये सुद्धा समीप आहे.
एका जन्माची समीपता अनेक जन्म समीप बनवेल. प्रत्येक कर्म चेक करा. बाबांसमान असेल तर करा, नाहीतर चेंज करा. पहिले चेक करा मग करा, असे नाही केल्यानंतर चेक कराल की हे ठीक नव्हते. ज्ञानीचे लक्षण आहे प्रथम विचार करणे मग करणे. अज्ञानीचे लक्षण आहे केल्यानंतर मग विचार करणार. तर तुम्ही ज्ञानी तू आत्मा आहात ना, का कधी कधी भक्त बनता? पंजाबवाले तर शूर आहेत ना, मनानेही शूर. छोटीशी माया मुंगीच्या रूपामध्ये आली आणि घाबरलात नाही. चॅलेंज करणारे स्टुडंट कधी पेपरला घाबरतात? तर तुम्ही शूर आहात की छोट्याशा पेपरला घाबरले आहात? जे योग्य स्टुडंट असतात ते आवाहन करतात की लवकर पेपर व्हावा आणि पुढच्या क्लासमध्ये जावे. जे कमजोर असतात ते विचार करतात तारीख पुढे जावी. तुम्ही तर हुशार आहात ना. हा निश्चय पक्का असावा की आम्ही कल्पकल्पाचे विजयी आहोत आणि आम्हीच वारंवार बनणार. एवढा पुरुषार्थ केला आहे. तुम्ही नाही बनणार तर कोण बनणार? तुम्हीच विजयी बनला होता, विजयी बनले आहात आणि विजयी राहणार. विजयी शब्द बोलल्यानेच किती खुशी होती. चेहरा बदलतो ना. जे सदैव विजयी राहतात ते किती खुश राहतात. म्हणून जेव्हाही कोणी कुठल्या क्षेत्रामध्ये विजय प्राप्त करते तेव्हा खुशीची ढोल वाजतात. तुमची तर सदैव ढोल वाजतात. कधीही खुशीची ढोल बंद करू नका. अर्ध्या कल्पासाठी रडणे थांबले. जिथे खुशीचे ढोल वाजतात तिथे रडणे नसते. अच्छा, आजचे वरदान आहे, देह अहंकार किंवा अभिमानाच्या सूक्ष्म अंशाचाही त्याग करणारे आकारी सो निराकारी भव. देह अहंकार किंवा अभिमानाच्या सूक्ष्म अंशाचाही त्याग करणारे आकारी सो निराकारी भव. स्पष्टीकरण आहे, खूप जणांचा मोठ्या रूपाने देहाच्या आकारामध्ये लगाव किंवा अभिमान नाही, परंतु देहाच्या संबंधाने स्वतःचे संस्कार विशेष आहेत, बुद्धी विशेष आहे, कला विशेष आहेत, कुठली तरी शक्ती विशेष आहे. याचा अभिमान अर्थात अहंकार, नशा, रोग हे सूक्ष्म देह अभिमान आहेत. तर हे अभिमान कधीही आकारी फरिश्ता किंवा निराकारी बनू नाही देणार. म्हणून याच्या अंश मात्रचाही त्याग करा, तर सहजच आकारी सो निराकारी बनू शकाल. स्लोगन आहे, वेळेवर सहयोगी बना तर पदमगुणा रिटर्न मिळेल. वेळेवर सहयोगी बना तर पदमगुणा रिटर्न मिळेल. सूचना आहे, आज आंतरराष्ट्रीय योग दिवस, तिसरा रविवार आहे. सायंकाळी 6:30 ते 7:30 वाजेपर्यंत सर्व भाऊ बहिणींनी योग अभ्यासामध्ये हे शुभसंकल्प करा की मज आत्म्याकडून पवित्रतेची किरणे निघून संपूर्ण विश्वाला पावन बनवत आहेत. मी मास्टर पतित पावनी आत्मा आहे. अच्छा, ओम शांती.